संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण सोहळा बेलवाडी या ठिकाणी येतोय आणि या ठिकाणी आशिष शेलार आणि दत्ता भरणे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपल्याबरोबर शेलार साहेब आहेत आणि भरणे साहेब आहेत। आपण बातचीत करत पालखी रिंगण सोहळ्यासाठी दाखल झालं। साहेब काय सांगणार? नाही, आज हा भक्तीचा महापूर आहे, भक्तीचा संगम आहे। आमच्या कष्टकरी शेतकरी प्रत्येक आमच्या नागरिकांची माणसांची महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे त्या भक्त महापुरामध्ये संगमामध्ये सहभागी व्हायचं मला सन्मान मिळाला किंवा योग मिळाला असं मी म्हणेन। काय मागणार आहे पांडुरंगाला सगळं आम्ही मागतो एवढंच की सगळ्या महाराष्ट्राचं देशाचं सगळ्यांचं कल्याण कर। तुम्ही पण सहभागी होतात, स्वागत पण केलं काल पालखीचं आणि आता रिंगण सोहळा। रिंगण सोहळा आहे इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला माहिती आहे लांबी इंदापूर तालुक्यात आहे। पालखी सोहळ्याच्या मी त्या सगळ्यांचं पालखी वारकरी भक्तांचं स्वागत करतो आणि पांडुरंगाकडे साकडं घालतो की राज्यामध्ये धोधो पाऊस पडू दे आणि माझा बळीराजा सुखी होऊ दे। आपण जर पाहिलं तर या वेगळी तयारी जी आहे ती शासनाच्या वतीने यावेळेस पालखी सोहळ्यामध्ये पाहायला मिळाली। शासनाने खूप चांगली तयारी, खूप वारकऱ्यांची आमची एक खूप काळजी घेतलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाला खूप चांगला वारीचा हा सोहळा त्यांनी नियोजन केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मोठं नियोजन जे आहे ते यावेळी करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। कॅमेरामॅन किरण कादेसह सागरवाड, साम टीव्ही, बेलवाडी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।